नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच जे भावी शिक्षक होणार आहे त्या सर्व भावी शिक्षकांसाठी आपण आज TET बालमानसशास्त्र या विषयाच्या नोट्स घेऊन आलेलो आहोत। तर बघा, बालमानसशास्त्र हे 30 गुणांसाठी आहे। TET साठी बघा 30 गुण आहेत त्याला। तसेच इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा बालमानसशास्त्रावर आधारित प्रश्न विचारले जातात, परंतु TET बालमानसशास्त्रामध्ये हा जो विषय आहे तो 30 गुणांसाठी आहे आणि या विषयाला धरून काही प्रश्न नेहमीच विचारले जातात। म्हणजे दरवर्षी एक्झाम होते, त्या एक्झाममध्ये ठराविक प्रश्न असतातच। असेच काही निवडक प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत बघा। तर आता जर आपण हे एवढं जरी अभ्यास केला तरी आपल्याला जास्त अभ्यास करायची गरज पडणार नाही। तुम्हाला जर स्पष्टीकरणासह व्हिडिओ पाहिजे असतील तर दुसरे व्हिडिओ आपण टाकणार आहोत, परंतु आता एक्झाम एकदम जवळ आलेली आहे, तर आपल्याला कमी वेळेमध्ये फास्टमध्ये आपल्याला जर एक जर टॉपिक कंप्लीट करायचा असेल, एक धावता आढावा घ्यायचा असेल, तर असे नोट्स असतात, त्या नोट्स यावेळी उपयोगी पडतात। तर या बघा, चला आपण या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाच्या नोट्स आहेत। एवढ्या नोट्स जरी तुम्ही केला तरी तुम्हाला 30 पैकी 25च्या पुढे तरी मार्क्स नक्कीच मिळतील। तर चला, उपपत्तीवर आधारित प्रश्न हा ठरलेलाच असतो, याच्यावर आधारित प्रश्न विचारलेच जातात। तर या ठिकाणी बघा, जनक, उपपत्ती आणि प्रयोग कुठल्या प्राण्यावरती प्रयोग केला ते या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा। तर त्याच्यामध्ये बघा, पहिला जो आहे थॉर्नडाईकनं काय करतो, प्रयत्न प्रमाद उपपत्ती आहे बघा त्यांची, आणि त्यांनी मांजरावरती प्रयोग केलेला आहे थॉर्नडाईक। त्याच्यानंतर बघा, पॅव्हलॉवने काय केलेले आहे, तर अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे, ती कुत्र्यावरती केलेली आहे। मी जास्त स्पष्टीकरण या ठिकाणी देणार नाही, कारण आपल्याला काय करायचं आहे, धावता आढावा या ठिकाणी घ्यायचा आहे। त्यानंतर बघा, स्किनर आहे, स्किनरने काय केलेलं आहे, तर साधक अभिसंधान उपपत्ती मांडलेली आहे, ती पण कबूतर या पक्षावरती केलेली आहे। त्याच्यानंतर बघा, कोहलर व कोपका यांनी मर्मदृष्टीमूलक सिद्धांत मांडलेला आहे बघा, तो चिंपांजीवरती केलेला आहे। तर बघा, आता प्राण्यांवरती ज्या उपपत्त्या मांडल्या त्या फक्त या ठिकाणी 4च महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर बघा, आसोबेल यांनी काय केलं, तर अध्ययन व अनुदेशन उपपत्ती मांडलेली आहे। कर्ट लेविन यांनी क्षेत्रीय उपपत्ती, डॉक्टर ब्लूम प्रभुत्व संपादन उपपत्ती, बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, जेरॉम ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती। आता या ठिकाणी बघा, जीन पियाजे यांचं बघा, यांनी कोणती उपपत्ती मांडलेली आहे, तर बोधात्मक विकास उपपत्ती। मानसिक विकास सिद्धांत पियाजे यांनी बघा मांडलेले आहे। समान अंश उपपत्ती थॉर्नडाईक, बघा आता थॉर्नडाईकने अजून कोणते मांडलेले आहेत, प्रयत्न प्रमाद उपपत्तीसुद्धा आहे आणि समान अंश उपपत्तीसुद्धा आहे। आता बघा, सामान्यीकरण उपपत्ती ZCH, बहुघटक सिद्धांत थॉर्नडाईक, द्विघटक सिद्धांत स्पियरमन, अनेक घटक सिद्धांत थर्स्टन। त्याच्यानंतर नैतिक विकास सिद्धांत कोहलबर्ग, देहनिष्ठ उपपत्ती बँगले यांची आहे। बुद्धिमापनाचे जनक अल्बर्ट बिने, हा प्रश्न खूप वेळा विचारलेला आहे बघा। मानसशास्त्राचे जनक ॲरिस्टॉटल, हा सुद्धा प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे। प्रकल्प पद्धतीचे जनक किलपॅट्रिक, हा सुद्धा विचारलेला आहे। हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। अध्यापन प्रतिमाने ब्रूस जॉयस आणि मार्शाविल यांनी मांडलेले आहे। तर या ठिकाणी बघा, आपण काय पाहिलं, तर जनक आणि त्यांच्या उपपत्त्या आणि कोणत्या प्राण्यांवरती त्यांनी उपपत्त्या केलेल्या आहेत। तर या ठिकाणी आपण ह्या व्हिडिओमध्ये फक्त जनक, उपपत्त्या आणि प्रयोग प्राणी याच्यावरती भर दिलेला आहे। एवढे प्रश्न जरी पाठ केले तरी खूप काही आहे, आपल्याला एक्झामच्या वेळी एवढं सगळं वाचता येत नाही, म्हणून आपण काय करतो, तर नोट्स काढत असतो। तर या नोट्समधून आपल्याला बरंच काही मिळून जाणार आहे। चला, आता आपण असेच बरेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत, एक व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत। तर हा जो व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका।
थँक्यू.